श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनीच जिंकून यावे, त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकनाथ शिंदे यांची शिवसेना कामाला लागली। पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच विराजमान व्हावे या अनुषंगाने युवा सेनेच्या वतीने राज्यभर युवा संवाद कार्यक्रम सुरू झालाय। याची सुरुवात उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून करण्यात आली आहे। युवा सेनेच्या नवीन कार्यकारिणी सदस्यांचा कार्यकर्ता मेळावा नाशिकच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव दीपेश म्हात्रे, राहुल लोंढे, आविष्कार भुसे, नितीन लांडगे, अभिषेक चौधरी, सिद्धेश अभंगे, किरण माळी, निलेश शिंदे, प्रियंका पाटील, योगिता ठाकरे आदी उपस्थित होते। प्रारंभी महापुरुषांना अभिवादन केल्यानंतर सर्व पाहुण्यांचा नाशिक जिल्हा युवा सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी युवा सेनेचे नाशिक लोकसभा विस्तारक योगेश बेलदार, जिल्हा प्रमुख रुपेश पालकर आणि महानगर प्रमुख दिगंबर नाडे यांनी युवा संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला। आज साहेब आम्हाला प्रवेश करून 1 वर्ष झाले। ज्या बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्रात निघाले, आज आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे की आम्ही निर्णय घेतला तो चुकला नाही। हे युवक सगळे शिंदे साहेबांच्या व हिंदुत्वाच्या विचाराशी ठामपणे बरोबर आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे। आम्ही कुठेही चुकलो नाही आणि हाच हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पूर्ण नाशकामध्ये तुम्हाला शब्द देतो का येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, आम्ही युतीमध्ये लढून तुम्ही जर म्हणालात की स्वबळावर लढे तर स्वबळावर सुद्धा आम्ही सगळे सीट इथनं निवडून आणू अशी ताकद आमची इथे निर्माण झालेली आहे। आज आमची युवा सेनेची 1 वर्ष पूर्ण झालाय प्रवेश करून। तर मी तुम्हाला हे सांगेन की युवा सेनेने मागच्या ज्या युवा सेनेने जे काम केलंय, आमच्या प्रवेशानंतर काही जे रोडचे वक्ते दिसतात, ते जे काही भाषणात बोलले, कचरा वगैरे आम्हाला जे काही बोलले ते आज आम्ही युवा सेनेने ते करून दाखवलं की ही युवा सेना ओरिजिनल आहे। आणि ती युवा सेना काय होती आज नाशिक मध्ये त्याचं निष्ठानाबूत झालंय। मी फक्त एवढंच बोलतो, थांबतो। आम्ही डिक्लेअर केल्यानंतर नाशिक जिल्ह्याची बुलंद तोफ आमचे अजय दादाजी गोरस्ते, महानगर प्रमुख अजय बंटीजी तिथने व सहसंपर्क प्रमुख आमचे अण्णाजी लवटे साहेब यांनी जे आम्हाला पाठबळ दिलं आहे, त्या पाठबळाच्या आधारे हा तुम्हाला पूर्ण युवा सैनिक दिसत असेल। आणि या युवा सैनिकांचा जो जोश आहे हा आपण आल्यामुळे अजून जोमाने लागेल। साहेब मी तुम्हाला आपला विश्वास देतो की आज आम्ही या ठिकाणी जो मेळावा घेतलाय तो अनेक प्रकारे पुढच्या वेळेस मोठ्या प्रमाणात आम्ही हा मेळावा घेणार आहोत। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी आगामी काळात एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी तरुणांनी युवा सेनेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न घेऊन मैदानात उतरावे असे आवाहन युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले। 4 वाजू दे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी गडचिरोली सारख्या आदिवासी भागात जरी आलेला कार्यकर्ता असेल, तो शेवटचा कार्यकर्ता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री महोदयांची भेट गेल्याशिवाय जात नाही। मला वाटतं की पहिल्यांदाच त्या वर्षा बंगल्याने सुद्धा एवढा जनसमुदाय त्या ठिकाणी बघितलेला असेल। आणि म्हणून एक सर्वसामान्यांचा नेता शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन पुढे जातो आहे, यासाठी त्यांचे हात बळकट करणं ही आपली सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे। पूर्वीची नाशिक जिल्हा युवा सेनेच्या बाबतीत मी अतिशय नम्रतेने सांगू शकतो, अतिशय सकारात्मक काम युवा सेनेचं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रगतीपथावर आहे। अगदी त्यांचे काही लहान मोठे विषय असले म्हणजे त्यांच्या पातळीवर तर 75% प्रश्न ते सोडून टाकतात, परंतु काही मुद्दे जर असले तर आम्ही सुद्धा त्यांचा कधीही शब्द खाली पडू देत नाही। अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो।
युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागण्याचं आवाहन युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं. नाही, मला सगळ्या आमच्या नाशिक जिल्ह्यातील युवा सैनिकांना एकच आव्हान करायचं आहे की आपण सर्वजण युवा सेनेमध्ये काम करत असताना नेता म्हणून काम न करता कार्यकर्ता म्हणून आपण सगळ्यांनी काम करा. येणाऱ्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेच्या आमच्या सर्व टीमला आपण मदत करा, त्यांना खांद्याला खांदा लावून चांगलं काम करा, अशा सूचना आज या ठिकाणी मी नाशिकमध्ये द्यायला आलेलो. युवा संवाद दौऱ्याच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल आणि आज उत्तर महाराष्ट्राची सुरुवात ह्या नाशिकपासून आम्ही केलेली आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा उमेदवार हा भरघोस मतांनी निवडून येईल आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये युवा सेना सुद्धा अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी काम करेल असा विश्वास आहे. या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख राजू अण्णा लवटे, जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, अनिल डिकले, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, लोकसभा संपर्क प्रमुख गणेश कदम, महानगर प्रमुख प्रवीण तितमे व्यासपीठावर उपस्थित होते. तर युवा सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक लोकसभा युवा सेना समन्वयक योगेश बेलदार, जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, सदानंद नवले, महानगर प्रमुख दिगंबर नाडे, अमोल सूर्यवंशी, उमेश चव्हाण, संदेश लवटे, आदित्य बोरस्ते, शुभम पाटील यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्नशील होते. या कार्यक्रमाचं आयोजन एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना युवा सेनेच्या वतीनं करण्यात आलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कागंडे.